त्या संतोष देशमुखची पाठ बघा, फक्त पाठ. साहेब, ते WWF मधली मारामारी बघितली? तसा त्याला झोपवला, 4-4 जण उड्या मारून गुडघे त्याच्या बरगड्यांवर मारत होते. साहेब, त्याच्या बरगड्या तुटल्यात आणि छातीत गेल्यात, पूर्ण हृदयात गेलेत. एवढी क्रूरता महाराष्ट्रात? संवेदनशील महाराष्ट्र आणि इतका राजकीय वरद असतं. आज चर्चा लागली, 4 जण अटकेत. एवढी दिवस सापडलेच नाही कोणाला. पोलीस 2 दिवस त्या गावामध्ये चक्कर मारत होते त्या सगळ्यांना घेऊन, आणि ह्याच्यामध्ये 100% पोलिसांचा सहभाग आहे. संतोष देशमुखला मार्कआउट केला गेला. संतोष देशमुख हा देखील फिरताना धस साहेब पुढे गेले. त्याच्याबरोबरही तो गावचा पॉप्युलर पोरगा असल्यामुळे त्याच्याबरोबर कायम 5-10 पोरं असायची. त्याला प्लॅन करून बाहेर काढला. तो एकटा कसा बाहेर येईल याचा प्रयत्न केले गेले. नंतर त्या एक गाडी, तुम्हाला ते सगळं व्हिडिओज मध्ये दिसेल, एक गाडी नवीन टोल नाक्यावर थांबवण्यात आली. ती जे काळी म्हणतात ना, स्कॉर्पिओ, थांबवण्यात आली. नंतर बरोबर ऍडजस्टमेंट करून एक गाडी मागणं आली, एक गाडी पुढनं आली. तो दगड टाकला, तो शेजारचा भाऊ घाबरला, ह्याला उतरवलं तेव्हा समोरच्या त्या सुदर्शनच्या हातात दांडका होता, तलवारीसारखं, म्हणजे त्याला सत्तूर म्हणतात. ते सत्तूर नावाचं हत्यार होतं. ह्याला खेचला, गाडीत घेतला. नंतर जे काय झालं ते सुरेश धसांनी सांगितलं. अध्यक्ष महोदय, हे इथेच थांबतं का? माझ्याकडे यादी आहे अध्यक्ष महोदय. 3/7/2024 2 गटात फायरिंग झाली. इथे म्हणजे पडबी मेरा चिदबी मेरी, सगळी सूत्र वाल्मिक कराडावर होतो. मला आश्चर्य वाटलं की कोणीही त्याचं नाव नाही घेतलं. दाऊद इब्राहिम आहे, छोटा शकील आहे. या विधानसभेमध्ये सत्य सामोरे आणलं पाहिजे दस्ताब. आपण, आपली जबाबदारी आहे. या 300 आयवा चालवतात कोण? कोणाच्या जीवावर चालतात? अवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला, कसला मागितला, कळू द्या ना महाराष्ट्राला. त्या पूजेची वर्गणी मागितलेली नाही ना. अध्यक्ष महोदय, परळी शहर 3/7/2024 2 गटात फायरिंग. मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे मयत झाला. दुसऱ्या गटाचे माधव गीते जखमी झाले. त्यात बबन गीते तिथे नव्हताच. बबन गीतेचं नाव घेतलं 302 मध्ये. 302 मध्ये असलेल्या बबन गीते फरार आहे. पण वाल्मिक कराडचं नाव असताना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही. 307 मध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे. त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. अध्यक्ष महोदय, बंडू मुंडे नावाचा गुत्तेदार, असाच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर. आपण वंजारी, मी पण वंजारी, सगळे संबंधित पण वंजारी. जातीपातीचा कुठे इथे संबंध येत नाही. माणसाची क्रूरता इथे दिसते. आणि अशा मी कमीत कमी 10 मर्डर दाखवतो इथे. त्याचा शोधच नाही, आता नाही आणि पता नाही. म्हणजे विरुद्ध जाऊन चौकशीचे आदेश देईल आणि चौकशी पेपरवर आणेल. कोण आहे सांगा मला? आपले मुख्यमंत्री आम्ही समजू संवेदनशील आहेत. अधिकाऱ्यांनी काय करायचं? अधिकाऱ्याचा जीवच जातो ना याच्यात. SIT नाही साहेब, जज मार्फत याची इन्क्वायरी झाली पाहिजे. कारण का ह्याची पाळमुळं खडून काढली पाहिजे. तुम्हाला अनेक शेतांची नावं देईन, जा ते शेत खणा. तुम्हाला तिथे बॉडीज मिळतील, स्केलेटन मिळतील, हाडं मिळतील. कोणी पुढून ठेवली ते तुम्हाला माहित नाही दस्ताब हे सगळं? मागच्या 10 वर्षामध्ये किती मर्डर झाले तुम्हाला माहित नाही? साहेब, तुमच्या लोकांच्या अपेक्षा असतात आपल्याकडनं. खरं सांगायला काय हरकत आहे? आपला कोण जीव घेणार आहे? आणि घेतला तर घेतला, त्याच्यासाठी तर आलोय आपण ते. अध्यक्ष महोदय, बंडू मुंडे झाला मागच्या
आठवड्यात एक दुबे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरलाच उचलून नेला. त्याचं काहीतरी लायसन्सचं काम होतं, त्याला ते लायसन्स मिळालं होतं, यांना ते लायसन्स हवं होतं. कदम आम्हाला लायसन्स पाहिजे, उचलला त्याला, घेऊन गेले. अजून म्हणजे हे इथे असे मर्डरची लाईनच आहे साहेब. बापू अंधळे मर्डर, महादेव गीते 307, बंडू मुंडे मर्डर, महादेव मुंडे मर्डर. मुख्यमंत्री महोदय काय समजेल, राज्य कोणाचं आहे महत्वाचं नाही, म्हातारी मेल्याचं दुःख नाही. मग मुख्यमंत्री महोदय काळ सोकावतोय ह्या असा प्रचार. आणि अध्यक्ष महोदय, आपल्या एका मंत्र्याची मुलाखत झाली साहेब याच्यावरनं टीव्हीवरती, तर त्याने उत्तर काय दिलं माहितीये? आपण ऐकलं नसेल की म्हणाले काय मर्डर फक्त काय बीडमध्ये होतो काय, बलात्कार फक्त बीडमध्ये होतो काय. मला क्लिप आहे अध्यक्ष महोदय, मी कुठं बोलत नाहीये, मी तुम्हाला लगेच क्लिप पाठवेन, तुम्हाला पाठवेन म्हणजे आपण त्यांना द्या. अख्ख्या महाराष्ट्रात हेच चालू आहे म्हणाले. म्हणजे तुमच्या सहकारी तो तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो, तो या सरकारचे आबरूचे धुंडवडे काढतो की माझ्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. नाही साहेब, मला नाही माहिती, पण अख्ख्या महाराष्ट्रात असे मर्डर झाल्याचं मी कुठेही ऐकलेलं नाही. निदान मी ज्या ठाण्यात राहतो त्या ठाण्यात तरी अशी कोणती मर्डर झालेले मी नाही ऐकले. ते बोले ते बरोबर आहे, एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे, 6 गोळ्या घातल्या ठीक आहे, पण 3-3 4 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचं व्हिडिओ शूटिंग करत बघतोय की कसा मारतायत लाईव्ह. हे इतकं सोपं गणित नाही आहे, हे इतक्या लवकर सोडवलंही जाणार नाही. पण ह्या क्रूरतेला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही, हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही. गुट्टे साहेब, आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता, त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं. 42 कोटीचा भ्रष्टाचार होता, सगळ्यांचे पैसे जमा केले होते, बरोबर आहे ना. काय झालं? काही नाही झालं, हे ओरडून नमले, कोणी सिरियसली घेतलं नाही. 42 कोटी रुपये खिशात घातले होते, शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची. मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन. आपणच जर नाव घ्यायला घाबरलो तर जनता कशी काय नाव गेलो? कोण नुसतं नाव घेतलं तरी अख्खं केस आणि आजूबाजूचा परिसर घाबरत. म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना, सुजा बच्चे ने तो गब्बर सिंग आएगा, तसं झालंय. सुजा बच्चे ने तो वाल्मिक आएगा. या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिक नाही आहे, या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही. जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही, त्याची तेवढी लायकी पण नसते. गुंड तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे राजकीय आशीर्वाद ठेव. बदल्या त्याच्या सांगण्यावरनं, अपॉइंटमेंट त्याच्या सांगण्यावरनं, इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं, PSI त्याच्या सांगण्यावरनं. एवढंच नाही साहेब, जेलची एक अधिकारी आहे, तिची फाईल गेले 2 महिने गायब होती मंत्रालयातनं, आत्ता सापडली काल परवा. तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली. त्या जेलर जी कोण भगिनी, तिचं नाव मी आपल्याकडे देईन पत्रावर. म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेपच यांचा, आणि त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, आज जे काय 4 जण अटकेत आहेत, ते जो काय तो इन्स्पेक्टर दिसलाय, मला आश्चर्य याचं वाटतं की साहेब आतापर्यंत एकाही पोलिसाला तुम्ही सस्पेंड केलेला नाहीये. मर्डर होऊन काही दिवस झाले, हे सगळं नेटवर्क दिसतंय. इट इज जस्ट जॉईनिंग द पॉइंट्स. फोन आला, शिंदे त्या घुलेच्या फोनवरनं कोणाशी बोलला? वाल्मिक कराडशी. वाल्मिक कराड फोनवर बोलतो, शिंदेशी बोलतो. 2 कोटीचं सेटलमेंट असतं, ते 2 कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होतं ते मला माहित नाही.
पण तुम्ही त्या 2 कोटीचं तक्रार घेतलेली आहे. म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे, तर हे खंडणीवर येतं. खंडणीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केलाय. हे सगळा खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो, हा टिंब दुसरीकडे जातो कुठे, तर अशोक सोनवणेच्या इथे जो मारहाण झाली ते खंडणीच्या ह्याच्यासाठी गेले होते ना तिथे. इगो कोणाचा दुखवला? इगो सुदर्शनचा नाही दुखवला, इगो वाल्मिक कराडचा दुखवला. आणि इगो दुखवल्यामुळे एंड पॉइंट आला. मारला कोणी? गुले फॅमिलीनीच. म्हणजे फोन गुले फॅमिलीच्या फोनवरनं शिंदे बोलतो, नंतर कंप्लेंट होते, ऍट द एंड मर्डर होतो. अजून पोलिसांनी 302चा आरोप वाल्मिक कराडवर का नाही ठेवला? अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो का नाही पुढे घेतला? जसं त्यांनी सांगितलं की 2 महिन्यातले फोन तपासा ना, वाल्मिक कराडला कोणाकोणाचे फोन आलेत, त्या 4 दिवसामध्ये कोणाकोणाचे 2 दिवसामध्ये कोणाकोणाचे फोन आले ते तपासा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना पोलिसांना कोणाचे फोन आले ते तपासा. माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्रात अशी हत्या, पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत. मी 35-40 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय, पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी क्रूर आणि घाणेरडी हत्या, पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली असेल. आणि मी माझ्या ह्याच्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली. आणि हे आम्ही बोलत असतो तर ठीक आहे, तुमच्याच पक्षातले 2-2 आमदार बोलतायत आणि अगदी बिचारे भावनाविवश होऊन बोलत होते की साहेब आम्हाला ह्याच्यातनं सोडवा, आमची बदनामी होते, लोक आम्हाला प्रश्न विचारतायत. पक्ष हे बाजूला ठेवूया, पण महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आपण पहिल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला संवाद संपलाय. साहेब, लोकांमधला संवाद संपेल, लोक बोलणं बंद करून टाकतील, लोक बोलायचे थांबतील. तेव्हा माझी अपेक्षा आहे की आपण शांतपणाने शून्य नजरेत बघून काहीतरी विचार करताय असं मला वाटतंय. नाही, तेच म्हणजे तुम्ही विचार करताय काहीतरी, पण साहेब गांभीर्याने. असं आहे, आका कोण आहे आपल्याला माहिती आहे, हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे. तोच जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता हो तुम्ही? काय चौकशी होणार आहे त्याच्याकडनं? चौकशी अपेक्षा करतो कुठल्या तर अधिकाऱ्याच्या, तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या? साहेब, खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या 2 पोरांची शपथ आहे तुम्हाला, त्या माणसाला मंत्रिमंडळातनं बाहेर काढा. आणि बघा चौकशी कशी होते ते, त्या रिटायर्ड जज चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते. साहेब, असं नाही चालणार हो. एक बाई विधवा झाली, एक आपली बहीण, लाडकी बहीण, तिचं कुंकू पुसलं गेलंय, तिची 2 मुलं जर ते लातूरला अभ्यास करत असतील तर चांगला पैसा लागत असेल बिचारांना शिकायला. मुख्यमंत्री महोदय, बाकी कोणाकडनंही नाही, तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे. आम्हाला वाटलं होतं की हे मर्डर झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात नावं बघताना की काहीतरी वेगळा बदल दिसेल, दिसला नाही मुख्यमंत्री महोदय, वाईट वाटलं. मुख्यमंत्री महोदय, कमीत कमी ही विनंती मान्य करा, SIT BIT सब झूठ है. तुमच्या हाताखाली, तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडे